बापाने असले धंदे केल्यावर त्या कोणाला तरी काय गप्पा सांगू रे तिथे हात घालताय हो तू सांगतो हो अरे 2 वर्षांची अख्खी स्टोवर पडली होती तो स्टोव मारला पण हिला काय झालं सगळं बघायचं माझ्या नाही स्वतःच्या खरंच मी जमतो तिथं हात घालला हो खरंच सांगतोय मायला तू कधी कशाला मला आलीस करता अहो आपण स्टोव बिघडला मग मी आमच्याकडे आले होते स्टोव मागायला यांचा स्टोव भडकला मी म्हणतो भडकल्याच्या स्टोवमध्ये आता तरी कशाला आपण एक आधी पाय टाकायचं आणि नंतर हात मारता पण बोलत बसायचं हा एकदा तू जातास की नाही काय बेट्या आता तुला न्याय जरा ऐका तरी आपण ऐकलं पण बाई माणसाचा अंगाला हात लावला आपली टप्पू यावर शिवाजी महाराज आले माझ्या गळ्याची माझ्या बायकोच्या गळ्याची माझ्या गळ्याची आपण करायचे आणि शब्द केला माझा करायचा तुम्ही तरी याला साधा करायला समजून आता मी पुन्हा सगळे ऐकणार नाही आता यांना न्याय झाला पोलीस सिस्टम दाखवला असा नाव नाही सांगणार म्हणजे काय जरा बघा सांगायला काय ते म्हणले का तुम्ही ऐकायचं पण नाही तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं बरोबर ना पोलिसात कंप्लेंट करणार साक्ष काढायला लागेल मला हो यांची कशाला मी यांची सख्खी बायको आहे ना साक्ष द्यायला चांगली अक्कल घडवा यांना तुम्ही पण हो म्हणले का तुम्ही येत आहे कमी जाऊ येतो चला म्हणले का मला सांगा पोलीस स्टेशन जरा थांबा जरा पण मी काय सांगते ते जरा ऐका बोट कापलं होतं तेवढी धावपळ केली तुम्ही आठवतही नाही तुम्हाला वेळेवर एवढं सपोर्ट कापलं तर तेवढी धावपळ केली आता सबंध गळायची तरी करतात कोणाच्या गळ्याची शपथ घेऊ पक्याची गळ्याची शपथ घेऊ का मंदीच्या गळ्याची शपथ घेऊ खरंच मी सांगतो अहो माझ्या आणि माफ करायचं होतं ते देशाच्या बाईच्या मागे कशाला गेलो होतो जगात कमी माया पाहिजे दुसरी कोणी बाईक असती का पाप केलं असतं असं कसं आई जवानीमध्ये कधी दुसऱ्या बाईकडे मी वर नजर करून बघितली नाही हो आता ह्या वेळेस बघेन काय सांगा ना मला सांगा ना तुम्हा पुरुषांचं काय सांगू नका तुम्हा पुरुषांना शेड घ्यायला वय आठवत नसतं आपल्या घरात आलेल्या बाईच्या अंगावर हात टाकण्यापेक्षा तिच्या घरात जाऊन बाईच्या अंगावर हात टाकणं ना पुरुषासाठी खूप चांगलं असतं काही गडबड झाली पळून जाते हो ना मग ती घरात आलीच कशी म्हणजे तुम्हीच बोलवलं काय तुम्हाला पण जवळ बोलवायला घाबरतो हो हे तुम्हाला माहिती आहे तुमचंच नाव घेत धावत आहे नानी स्टोव पाहिजे म्हणून नाना तुम्ही फार मोठी चूक केली हे काहीतरी मुलगा का बोलू नको कसली चूक केली नाही मी ऐकलं तुम्ही पालबाईचा हात धरला पुष्कात फोडून टाकली नाना तुम्ही पालबाईचा हात धरला ना ही चूक म्हणत नाहीये मी मग अहो चांगला हातात बोलायचा सोडून तुम्ही ही चूक केली तुम्ही नाही हे हात मोडायचा म्हणतोय मला वाटतं हात आता द्यायचं म्हणतोय बोलू नको एकदा आमची तुमची क्लिअर जागेवरती नाही माझं ठिकाण आहे तुमचंच नाहीये पण ठीक आहे माझं डोकं जागेवरती नाही पण मी काय बोलतो ते तरी जरा ऐका सांगा हे बघा मला काय वाटतं पक्क्यात पण आहे मला वाटतं आपल्याला अडकवण्यासाठी ह्या देशाने डाव केला असावा बघा ना तुम्ही ती बरोबर चालू आतमध्ये आल्याबरोबर तो देसाई आणि तो मान्यकर कसे आतमध्ये गेले ते खिडकीच्या मागे लपलेले असावे करेक्ट नाना करेक्ट नानी हे बघ नानांचा आणि माझ्या याला कधी पटत नाही हे मला माहिती पण नाना बाईच्या बाबतीत शुद्ध आहे पक्क्या तसं म्हणशील ना हे असं काही करतील असं वाटत नाही यांच्या तुम्हीला काय होणार आहे म्हणजे
काय रे? त्याची वेळ नाही प्रसंग गंभीर आहे तुम्ही म्हणे त्या पारुबाईला धरती नारायण पारवायला लागली नाही. फक्त तिचा हात धरला. तुम्ही असं करा अरे तुला सुद्धा असं वाटतंय? अहो, मला वाटतं का तसं नाही देसाई यांनी म्हणली तर फार खवळले तुमच्यावर तक्रार करायला खायला मी आणणार नाही परत. हे वाक्य भेटले. धरला. तिच्या हात नव्याची इथे बसा. कशाला तुम्ही धरले ना? हे बघा मी खूप संतापली आहे मला. तुझा आतमध्ये जा तुझा आतमध्ये तू पण बाबा आतमध्ये जा 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 आणि मला जरा बसू दे शांतपणे जरा विचार करून दे शांत बसण्याची वेळ नाही माझ्या कानावर असं आलं आहे तुमची खोली त्या पारुबाईच्या भावाला हवी आहे आणि तसं देसाईंनी मालकाला सांगितलं देखील आहे असं कसं काय बोलेल मग मालकाचं काय म्हणणं मालक म्हणाला तुम्ही बेरक्याला फक्त बाहेर काढलं तर माझी काही हरकत नाही कायद्याने पण काय करू शकत नाही मला अहो कायद्याला कोण विचारतंय तुमची बेआबरू केली की तुम्ही जाल अशी त्याची समजूत आहे मग आता काय रे ह्याच्यावर काय करू नये उपाय काय असं स्पष्टपणे बोलू का मी तुम्हाला बोल तुम्ही सगळे घरात भांडता पण या शेजारशांशी भांडता हे सगळे तुम्हाला भांडखोर पेरके म्हणून ओळखतात गोरे सदाशिव मलाही कळतं रे सगळं हे सारं मलाही माहित कशाला कुठे आहे मला पण आता याच्यावरती तसा निश्चित उपाय काय तसा निश्चित उपाय सांगून कठीण पण मला आजपर्यंत नेहमी राहिलो रे पण आता ह्या वेळेस असं अमंगळ आरोप विषय गंभीर आहे पारुबाईचा विनय लोक केला की बाकी तुम्हाला आली तर ही जर बातमी पेपरला आली तर माझी नोकरी सुद्धा जाईल रे आणि ही बायका परत पोसायची अरे सदाशिव मला सांग काय करू नका काय उपाय तरी काय सांगा मला मी काय म्हणतो सगळ्यांना सगळं करायचं शेजारशांशी भांडायचं नाही म्हणून बस सर्व असं नियमच सोडून द्या भांडायचं नाही फरक पडेल घरी मला काल तुला नाही तर काय म्हणालाय पात्रावर निवडून जाईल आणि शेवटीच्या पोलिसांचं मॅटर आहे मी बघतो तर मी येतो चला येऊ सदाशिव हवा पोलिसांच्या बघे नक्की बाबा बघतो नानी नानी यार आजपासून आपण प्रत्येकाजवळ सौजन्याने वागायचं आपल्या शेजाऱ्यांजवळ सुद्धा सौजन्याने वागायचं आपण सौजन्याने वागलो की शेजारी आपल्याला सौजन्य म्हणजे भांडणाचा सुद्धा येणार नाही तुमचं काहीतरीच खाडसं नाही. हे सुभाष पुढं बोलायचं नाही असं मी सांगते तेच बोलायचं अहो, पण हे किती दिवस? किती दिवस काय बघू 8 दिवस आपण करून बघू आणि नाना हे नाही जमलं तर अरे हे बघ लक्षात ठेव माणसं किती वाईट नसतात रे परिस्थिती वाईट अरे आपण जगाजवळ चांगले वागलो तर जगही आपल्याजवळ चांगलं वागेल जगाचा राहू द्या मी एवढी वर्ष तुमच्याशी चांगली वागते काय झालं जगापासून बोलतो. आणि एक तुळशीची माळ नाना महाराजांच्या काळात करा नाही माझ्याशिवाय एक दिवस जात नाही आणि हे म्हणे सौजन्याने वागा बाबा नाना सही आहे. आणि आपल्याच्याने काय होणार नाही, तुम्हाला आधी सांगून टाकतो हे असं तोंडात बोलायला लाजलं वाटतं. जगण्यासाठी सांगायला नको. चुप कुणी पुढे या पुढे माझ्या पुढे बोलायचं आपण नाही. झोपलेलं या पुढे या घरात फक्त सौजन्य बस पुढे आवाज द्या माझ्याकडे. चल. मान
मानव सेवा हीच ईश्वर सेवा. कशाला तू नानी बघा तसं घर अगदी सौजन्याने पुढे गेलेलं आहे. हा आता एकदा स्वयंपाकघरात सौजन्य चिटकवलं झालं. स्वयंपाकघरात म्हणजे कशासाठी? स्वयंपाकघरात सौजन्य चिटकवलं की घरातले भांडी डबे अगदी निर्धास्त राहते. आज सौजन्याचा पहिला दिवस आहे. म्हणून मला रागात बोलता येत नाही. नाहीतर सांगितलं असतं आपल्याला. वा वा पाहिलंच नाही आज आपल्या घरामध्ये अगदी सौजन्याचं वातावरण तयार झालं. सौजन्य किती सामर्थ्य प्रसन्न वाटते नाही. हो ना. पण मी म्हणते आता हा आळस सोडावा आणि ऐकायचं झालं का? आपण काही बोललात का? हो. मी म्हटलं स्नानासाठी पाणी काढलंय. स्नान करून गेलं पाहिजे का? वा 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 किती चांगलं वाटत ते. जरा कानाला सवय नसल्यामुळे थोडी चुकल्यासारखं वाटत. पण मनाला जरी आनंद वाटत नसला तरी शरीराला स्नानाचा आनंद मिळणं आवश्यक आहे. तेव्हा स्नान करून घेणं होईल का? हो हो हा? सवय नाही ना आपल्याला एवढे ऐकायची नाही. माझी काळजी घेता रे. हा 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 हा. मग तुझी काळजी नाहीये. मग पंबाची काळजी. पंबाची? मागे 2 वेळेला पाणी काढताना पंबाची नोटी मोडली होती. वा 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 तुम्ही किती चतुर आहात नाही. इतक्या वर्षानंतर हे आपल्या लक्षात आलं. यावरनं आपलाही चतुरपणा दिसला बरं. चला आता थांबण्यात अर्थ स्नानाला जाणे योग्य. हा? हो. आणि हो, आले स्नान घेणे अगदी व्यवस्थित करायचं. बाहेर येताना कानात साबण घेऊन यायचं नाही. आता दोष करण्याचा बरं दिसतंय. आता इथे थांबण्यापेक्षा काय योग्य? हा? एक कोण बरं आलं? मी बघतो. वा 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 देसाई साहेब ये कसं आहे? या या त्याच्यात ऑप्शन असेल ना क्लिक करायचं. काय देसाई साहेब बसा बसा ना बसा. तुम्ही बसल्याशी मी एकही शब्द बोलणार नाही. काय देसाई साहेब हा तुम्हाला रात्रपणीचा त्रास होत असेल नाही. सवय नाही ना. साहेब तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे. वाचून काय म्हणतो आपला तो पण ठीक आहे चांगला आहे. देसाई साहेब पारूबाईचा हात कसा आहे? आम्ही आलो नाही नाही म्हणजे जर हातलाय ना बंधन वगैरे लागलं तर अति मागून घ्या. संकोच करू नका. आम्ही आलो होतो यासाठी. नाही आमच्या लक्षात आलं. आम्ही आमच्या मुलांना आधीच सूचना दिल्या आहेत. यापुढे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होता नाही. पक्क्याला आम्ही सांगितलं यापुढे डबा न वाजवता तबलाने नकावा. आणि मंदिराने सांगितलं पण आपण नाटककारी यायला कसं करेल का? काय म्हणते होई म्हातारी? म्हातारी हा शब्द आपण वापरू नये. कारण म्हातारी म्हणणे एवढं माझं काही वय झालेलं नाही. आणि म्हातारी म्हणलेलं मला अजिबात आवडत नाही. अरे आपण म्हणलं तरी काय तुमचं? नाही म्हणताय की आज सकाळी आपण एवढ्या लवकर कोणत्या कामासाठी आला? पोलीस इन्स्पेक्टर येणार ना त्यांनी तर मला आता लागा सांगितलंय. याचा संदर्भ काल जर तुम्ही पारूबाईची अष्टी प्रसंग करत म्हणजे त्याच्याशी आणि पोलीस तक्रार या शक्य नाही. याचा विचार अगोदर करायला पाहिजे होता. या 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 साहेब या.
नमस्कार नमस्कार साहेब आपण कोण सब इंस्पेक्टर कोरडे. आणि साहेब आपण अहो एकदम खणखणीत दिसतंय. तुम्ही काय म्हणाले तुम्हाला? नाही म्हटलं तुमचा आवाज तुमची तब्येत एकदम ठणठणीत दिसते. बोला इन्स्पेक्टर साहेब काय आम्ही आपली सेवा करावी? आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो. या 2 गृहस्थांनी काल तुमच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. तुम्ही म्हणे यांच्या बायकोचा माझ्या नाही यांच्या बायकोचा यांच्या बायकोचा तुम्ही हो बद्दल काय म्हणताय? हो भाई तुम्ही येऊन जा. आणि सौजन्य सुरू नका. शांती शांती इन्स्पेक्टर साहेब यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तसे काही तथ्य नाही. हे दोघं काय खोटं बोलतायत? असं बोलायचं तुम्हाला? नाही म्हणजे मी जिचा हात धरला ती यांची बायको नाहीच आहे. ती बाई अहो बायको म्हणजे बाईच असते ना प्रत्येक बायको 100% जरी बाई असते तरी प्रत्येक बाई बायको असते असं नाही. काय बाई बायका नव्हतो काय मला बोला काय इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला बाई आणि बायको याचा फरक सांगतो. नीट ऐका तुम्ही. काय बाई आणि बायको? बोला बोला. ऐका सगळे. आपण बाजारातनं विकत आणलेली छत्री आपण बाजारातनं विकत आणलेली छत्री आणि आपण दुसऱ्याची चोरलेली छत्री ह्याच्यात जसा फरक असतो ना तसंच बाई आणि बायकोचा फरक असतो. अच्छा गावात माझगाव अरे म्हणूनच बोलतो छत्री कोणती असली तरी सावली हे सावली मिळते हो पण चोरलेली छत्री 4 लोकांच्यात मिळवू शकत नाही आपण. हा फरक आहे ना. मला तुमचं कीर्तन ऐकायचं नाही ते. आणि साहेब दुसरी गोष्ट आहे मी तिचा हात धरला ही गोष्ट खरी. मग आलं तर तुम्ही गुन्ह्याची कबुली दिली आहे. राणे घेऊन झालाय ना? हो साहेब थांबा थांबा थांबा. मी हात धरला ही गोष्ट खरी हो पण मी हात का धरला हे तुम्ही बघा ना साहेब तुम्ही. अरे, तू गेला खड्ड्यात. मी हात धरला की नाही हा महत्वाचा प्रश्न येते. साहेब आता बघा कासार बांगड्या भरताना अनेक बायकांच्या हातात धरतो धरतो की नाही? अनेक बायकांच्या हातात घेतो. डॉक्टर आपल्या दवाखान्यात आलेल्या अनेक बायकांच्या नाड्यात असतो. त्याच्या तुम्ही गुन्हा टाकता त्यांना अटक करता नाही. आणि समजा साहेब समजा एखाद्या बाईचा हात भासत एखाद्या बाईचा हात भासला तिथं तुम्हाला म्हणाले लावा तुम्ही कसा लावा साहेब? त्याचा हात हातात घेऊन लावली. एक्झॅक्टली साहेब मी असंच धरला असं पण मला तर बंदच सापडलं नाही. ही काय माझी चुकी साहेब? हो बर्नर सापडला नाही त्याचे हात हातात धरून ठेवला का? हो साहेब मी बर्नर शोधण्याचा खूप प्रयत्न केला हो खूप प्रयत्न केला. आता माझ्या प्रयत्नाला यश आलं नाही. ही काय माझी चुकी आहे साहेब? सांगा ना तुम्ही मला ह्यात काय माझी चुकी आहे? बोला ना साहेब. हो साहेब हे कालपासून असंच खोटं बोलतोय. हो देसाई साहेब असे आरोप करू नका. आपण शेजारी बंधू आहोत ना. आणि साहेब तुम्ही सांगा मला तर तुमच्या लग्न झालं पूजाचा पप्पा माझ्या लग्नाचा काय संबंध येते? भलते पाटे पडू नका तुम्ही. बघा तुमचं लग्न झालं असेल ना ते एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. कोणती? रीड आहे का साहेब? ट्यूबलाईट? रीड आहे. हा बघा. आपल्या नवऱ्याने दुसऱ्या जगात जाळा झालेला पाहून इथं जेवढा सत्ता होईल तेवढा तुझ्या नवऱ्याचा सुद्धा होणार नाही. कीर्तन गाता येते. सहज नका काय बोलत? साहेब मी तुझा हात धरला ही गोष्ट तरी खरी असते. मी तुझा हात धरला हे ह्या आमच्या बायकोला गिरी बघा ही आहे ना हे माझी 25 वर्षाची बायको आहे. 25 वर्षाची बायको. राणे बघून घ्या तुम्ही पण. 25 वर्षापूर्वीची ही बायको आहे. 25 वर्षाची बायको. हा बायकिंग पण माझ्या पहिला तिला पण लय संताप पण जेव्हा माझा हेतू कळला तेव्हा ती शांत झाली. अहो तर त्यांची जबानी विचारत तुम्ही साहेब. नाही साहेब कालपासून असंच खोटं बोलतोय बघा. मला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. उभे राहा तिथे. अहो आई तारुण्यात सुद्धा यांची नजर माझ्या पलीकडे नक्कीच गेलेली आहे. हा गोंधळ काय सर्व. चक्रा गैरसमज आहे साहेब हा. आणि आवाज येणार. काय हो साहेब आम्ही काय सांगतो तुम्हाला सारखं सारखं जो माणूस खोटं बोलतोय. यांनी पण बघितलं त्याचा हात पकडलेला आहे.
असे आरोप करू नका हो. हा आपण शेजारी बसलो. कसं राहायला पाहिजे? सुसू केलं वय लक्षात घेता काही झालं असेल असं वाटत नाही तुमच्या आम्हाला पोलीस चौकी होती येऊन जबाब द्यावे लागेल आणि हो तुमच्याबद्दल असं प्रकारे येते नामाने साहेब, थोडा चहा घेता? अबे भी है बोलला तो असं केलं त्यांनी संध्याकाळी भेटा आपण त्या पर्वामध्ये सहभागी होतो. लगेच पेट. आम्हाला नानांवर जाम दिवस तुम्ही काय आणला मी तर मानला नानांना जेव्हा म्हणले तर आम्ही देशाची किल्ली उडवली नानांनी. काय ती मुलांपणा, काय ते क्रोध शब्द, ते नानांचा आहे ना सौंदर्यावरती दूर सत्ता आहे मला. आणि आपण आहे ना सौंदर्याचा फायदा उठवायला हवा. कसा सांग तू पेटी काय मी तसा करते. नाना काय बोलले डबे वाजवले होते ना तुम्ही माझ्या काल मित्राकडून हे बघ हात संपला हा कुठे गेला दग्गा घेऊन आला. ते बघ काय आलंय नाही राहणार आता ते सौंदर्य आहे आणि सौंदर्याचा फायदा हा असाच उठवायला हवा. मी आहे ना आणि अजून एक फायदा उठवला नाही. ती वेळ आली की कळेल तुला. तू पेटी काय हे बघ ते काय बाबा मला माहिती. सौजन्य आणि आम्ही हे दोन्ही गोष्टी आहेत ना त्या काचच्या भांड्यासारख्या असतात. ते कधी तुटतील हे मला नाही समजणार. तू एक काम कर, तू पेटी काय पण सौजन्य साजरा करण्यासाठी थोडंसं वाजू. आता रागवलं तर मी आहे ना. हे बघ तू वेळ काढू नको. मलाही माझ्या मित्राकडे जायचं. थोडंसं वाजूया सौजन्य साजरा करण्यासाठी. हा? चल घे तू पेटी. सदाशिव काय रे पप्प्या काय चाललंय काय नाही आपलं वाक्य नाही. आपण काय नाना कुठे गेले नाना गेले रांगोळीला. तुम्ही बसा. ते गेले आहे मी पण जातो माझ्या मित्राकडे. जाऊ दे. हा थांब मी पण आलो. थांब तुम्ही नाना येतील इतक्या बघा ते बरोबर वाचा. अरे यार उलटा पेपर आहे बरोबर आहे रे जेव्हा स्वागत करतात. अरे वेडाच आहे. माझा आवाज तितकासा चांगला नाही म्हणून आता एका वेळेस स्वागत तिथंच बोललो असतो. तुझ्या सगळ्या विषय आहे ना. मी नाही ना हे सौजन्याचं महत्व. तू काल काय म्हणाला की तुम्ही आजच्या मध्ये दुसऱ्या जवळ बघू नका. जवळ झोपलेली ए आता हा खबर सौजन्याच्या वाटेला घाल. काय दिसलं तुला
माझ्या हातात काय आहे ते पारसारखंच आहे नानी तुम्ही तर मला चक्क पेशा पण घेऊन बसवलं. आपली प्रकृती ठीक आहे. ठीक आहे ना? पण ते नाना सगळं झालं दिसतंय. सदाशिव आपण जरा अमोल टेकावं. मग टेकावं. मूठ टेकवा. मी आपल्यासाठी चहा पण आणते. चहा पाणी काय? आपण बसा, मी आले. नानाजी, तुमच्या संभाषणात बरेचसे येत तसे साथ येऊ. ये हा भात ये. कुठे गेला होतास? मी माझ्या मित्राकडे गेलो होतो ना. हा. फक्त वस्त्रांतर करण्यासाठी आलो. काय बाहेर जात आहेस हो, जा. पण अन्नग्रहणाच्या समयी वेळेवर पण त्यांची पोरं ऐकतात त्याची पोरं. काय आम्ही अन्नग्रहणात बाहेरच राहील. आम्ही या शब्दामध्ये किती जणांचा उल्लेख आहे? आम्ही दोघं म्हणजे कोण? मी आणि सुलोचन. या सुलोचनाच्या बाबतीत मी कित्येक वेळा तुम्हाला सांगितलं आहे, पण आजही आपले नेत्र उघडत नाही. नालाय का आता तोडत तुला लाज वाटत नाही तुला? मी आहे ना तिला घेऊन चित्रपटगृहात जाणार आहे आणि जमल्यास आता हा घालून जाणार आहे. आता हो चित्रपट म्हणजे अंधार. एवढं हो. क्लिअर कट घेऊन जाणार आहे. कारण कुठली कोणती सुलोचना तिच्या गळ्यात गळा राहून जाणार आहे. ती धावत हो गेली ना, तुम्हाला आधीच सांगितलं गळ्यात गळा नाही, हातात हात घालून जाणार आहे मी. गळ्यात गळा. हातात आणि गळ्यात 2 हातांचं अंतर असतं. एक मान येतो एक भूतासारखी हे असं 4 चौघात सॉरी हे असं 3 ठिकाणमध्ये सौजन्य मात्र सुटत आहे. ठीक आहे. आता सौजन्य मला मारलीस ना उगा तुम्ही ती बॉटल अजून काय कर तुझं नाटक चालू कर आपण दिलेले नम्रपणाने दमाची मला असं वाटतं वस्त्रांतर न करण्याचा मी तुला तर जा शकतो पण हे तुला तुझं हे वागणं मला अजिबात पटणार नाही. मी तर दगडच आहे तोंड दाखत समजून घेतलं असतं तू बोलतोस हे? अरे आतापर्यंत मी समजून घेतलं ना, म्हणून मी बेडक्यांच्या भातकुदार डोळ्याला शाबूत आहे. मी तर बोलूच नका. अरे रोज तुला आल्यानंतर चहा देते, त्याचं चांगलं हलवू हात नकोस, भेटते. हलवू नकोस. आज पण चहा केलाय. कोण तो तुला अजिबात देणार नाही. मोरीत घेऊन होते. आणि राजावर सौजन्य सुटते तुमचं. काय आहे सदाशिव? मी माझे एक कठोर शब्द मागे घेते. कसं आहे? सौजन्याची चव जिभेला नवीन आहे. म्हणून हे असं होते. अरे आम्ही नवरा बायको किती भांडले. ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे नको का उभं राहायला? गेलेल्या खेटराने मारलं पाहिजे ती खेटर फाटी पडली आता तुला सौजन्य सोडायला काय झालं? काय झालं हे बघ हे काय? प्रेमपत्र तू पाठवलेलं का तुला आलेलं? आता गाडी मी कसं पाठवे त्या मांडेकरांच्या वाचना मला पाठवले एका लहान माने येतं माझ्या हातात दिलं इथं वाचना आणि संताप झालंय माझं अगं पण असं दिलं काय एवढं वेगाने? तूच बघ वाचलं हक्कगडे. अगं दुसऱ्या कुणाची तरी पत्र आणायची आणि आरडाओरडा करायचा. मूर्खच आहे. दुसऱ्या कोणाचं तरी मग काय? आता हे बघ, त्या वाशाने कुठल्या तरी ख्रिश्चन मुलीला लिहिलंय. ख्रिश्चन मुलीला हो. आता काय लिहिलंय त्यांनी? मेरी जॉन. अगं नाणी ते मेरी जॉन नाही मेरी जान आहे मेरी जान म्हणजे माझ्या मेरी जॉन मेरी जॉन मला एक कळत नाही. मराठी मुलीला पत्र द्यायचं. त्या मराठी द्यायचं. इंग्लिश कंटाळा. अगं मायना फक्त Beautiful. इंग्लिश आहे, फक्त मराठीतच आहे. बॅटरी फुल हा, काय आहे? हाय मेरी जॉन.
किती पत्र आहे तर तूच सांग, तुला जर असं कोणी पत्र लिहिलं असतं तर तू काय लिहिलं असतं? आमच्या वेळेला ना ही असली पत्र नव्हती आणि असले शेजारी नव्हते लिहिणारे. म्हणजे तुझ्या नानाने कधी मला असं पत्र लिहिलंय? तुझ्या नानाने जर का मला असं प्रेम पत्र लिहिलं असतं ना तर मी आयुष्यात त्यांच्याशी भांडले नसते. नुसतं गैरमानून वागणार नाही, चांगली जन्माची हत्या घडवायला हवी त्यात. आता हे सौंदर्याचं सुखत नसतं ना तर मी लिहिलं चांगलं चेसला असता. शोभेत असतात करू का? हरामखोर सारे देशाने घर पळाला मानले घर घरात नव्हता पाळूला चांगला जमून आलो. अहो, पण तो दम देताना तुमचं सौजन्य नाही ना सुटलं? नाही माझं काही आणि तू म्हटले का तुम्हाला चाकरी दिली का? घरात नव्हता कचऱ्यावर उडून आलो तुझ्या घरामध्ये बस म्हणा बोललं त्याला हे सौजन्य संपू दे मग बघतो मी एका करा नाही, नाही, संपलं ना की त्या मंडलेकरांच्या वाशाकडे पण बघितलं पाहिजे. का त्यांनी काय केलं हो, आपल्या मंदीला प्रेमपत्र लिहिलंय मी जॉन म्हणून. एवढी हिंमत आहे नालायक साऱ्यांची. अरे आराम खरालो आम्ही सौजन्यामध्ये आहोत बांगड्या भरल्या नाही लक्षात ठेवा. हा म्हणजे यादी बनवून देऊ. कसली यादी हे सौजन्य संपलं की कोणाला काय करायचं ना हे लक्षात राहील. हा पक्या अरे आपण सौजन्यामध्ये आहोत. ओ नाना, तुमच्या सौजन्याची ऐशी कैसी साला हलकट म्हणतो कसा मला हा? सुलोचनाला आम्हाला पण नाही कोणी वापराय तुझ्या आईला वापरायला पक्या हे तू अतिशय चांगलं केलंस. त्याला पकडून आणलास ना बरं केलंस. अरे यांनी आपल्या मंदीला प्रेमपत्र लिहिलंय मेरी जॉन म्हणून. म्हणजे ना अरे हलकट म्युझिक बॅकग्राऊंड बरोबर नाही त्या तुझी गरज नाही मला मी एकटा समर्थ आहे. वेळ कशाला लागायला पाहिजे याला मारलं टाकतो सगळा विषय संपेल. अहो, ते पक्याला आवडत जरा बघा काय बोलतोय. हे बघ्या ही बॅग कोणाची आली ही सुलोचनाचे सुलोचनी हा तुझी कशाने त्या बॅग आणलीस येत्या मागून ना कशाला इकडे राहिला हो कायमची का आम्ही लग्न केले लग्न हा एकदम लग्न आता दुसरं काय करणार एकदम तर लग्न करून टाकलं. अरे झालं का काय बोलायला लाज वाटत काय तुला काय द्याल? या मला वाटलं आपल्या घरात सौजन्य चालू आहे तुम्ही बघून घ्या म्हणून मी एकदम लग्न करून टाकलं. बघा आपली ड्युटी काय बोलताय? अरे हे पक्या त्याला भावजी सांगते आवाज पाहिजे आता लग्न केलेच ना हा तर खून तरी करू नको. नाही खून तर मी करणार. खरंच खूप दिलं पाहिजे. आता लग्न केलेच ना हा तर खून नको करू. हा अरे किती तुझं आयुष्य काढायचे अजून या गोष्टी तुझा विचार तरी केला जरा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आता मॅटरच क्लोज करून टाकतो एकदाचा मी. हो कोण काका मारून टाकतो याला हा पक्या अरे आमचा दिवस तुझेच आहे कुणाचा नाही. आणि तुम्हाला सांग तू याचा खून केल्यावर पोलिसांनी पकडलं तर ते पोलीस कोणाकडे बघायचं रे. खून कर जरूर खून करू आम्ही अजिबात काय बोलणार आहे तर त्याचं खून करू. तुमचं काय डोकं फिरलंय की काय वाटत ते काय सांगते त्याला आधीच तो पिसा आहे, त्यात तुमच्या वागताय. हे बघा तुम्ही शांत राहा अजिबात मी तेल बिल काय होतच नाही मी बरोबर त्याला समजून सांगतो. पक्या हे बघ
शपथ घेतली आहे. हा? अरे पहिल्या दिवशी या नालायक मुलाच्या रक्ताचा कशाला कलंक लावून घेतोस रे? हा? सोड सोड त्याला. आईला त्याला मारावं की सोडावं? सोडावं सोडावं सोड त्याला. मगाशी मला याचंच वाटलं होतं. चांगला घरात वरवंटा आणावा आणि गेल्याचं नाच जावं. पण सौंदर्याची आठवण झाली आणि शांत राहिले. अहो पण आणि पक्क्यानी मारामारी तर केलीच ना. सौजन्यासाठी तुझ्या कुणाची तारीख मी पुढे ढकलतोय. हा समजलास काय? चल निघ. किंमत त्याला माफी तरी मागायला लावच. नाही म्हणजे माफी मागून त्याची कुणाची आहे ना नियत मी घालवणार नाही. मी आहे ना आला आता सोडून देतोय. नंतर बघूया चल. पाहिलं सर सौशल्यामध्ये 2 जीव होते. एक पक्क्या आणि एक वाशा. नाना पहा तुमचा सौजन्य संपला ना की त्या वाशाचा पहिला मी खून करून टाकेन. आणि पक्क्या तू देसा गेली म्हटले करांचं पण. हो काय तुम्हाला समज नका बाजू. मी या घराचा करता पुरुष आहे. माझं पण लग्न झालं आता. हो म्हणे करता बोलूचे तुमच्याकडे काही होणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ना मी त्या पारीचा खूप करा. नको नको त्या पारूचा खून नको. का बघलात? अहो त्या दिवशी नुसतं तिचा हात धरला तर मला कापडा वाटला. नको तिच्या बाबा खून बी नको. मग काय करायचं? तुम्ही करा ना तुझा खून. मी हो. ही काय बाई माणसाची काम आहे? असू दे ना तिला. कशाला बर्नर लावायला? लाखांचा खून आधी केला पाहिजे. सगळ्या भरल्या तिचा हात आहे. आता आहे कोणाची हिंमत तिचा खून करायची? नानी तुझे नाही. माझी आहे हिंमत त्या पारीचा खून करायची. मी करेन त्या पारीचा खून. सून पण एक नंबर मिळाली ना हो नाना ही कोण करेल? कोण ही कोण करतो? जाशीची राणी. अहो तुमची सून तुला चला. ते तू विजयशी लग्न केलंस? हो मग आता काय करायचं सांगा. अहो इथे भांडण केलं कुणाच्या वादावर. तुम्ही पण काय सुनबाई. नानी तुम्ही आता थकला की पुन्हा करते ना धाडसाची कामं तुमच्या याला काही झेपायची नाही. त्यापेक्षा असं करा ही सगळी कामं ना आमच्या हाती सोपवा आणि तुम्ही स्वस्त बसा बघू. किलर ही अशी बडबड मला लावून नको. अशी ऐकून घ्यायची मला सवय नाही. ऐकून घेतो. हा पक्या बोल काहीतरी. नाना अरे बायकोला असं बोलायला मला अजिबात पटणार नाही. एक दिवस सौजन्य आहे ना म्हणून. पोज आहे. अरे तुझा बाप आहे बाप. माझं पण लग्न झालं आता. मी पण करता पुरुष आहे. काय जाऊन नाना करते? हे ठीक आहे. अहो, असा वाचताना काय नाना करते? अरे माझ्या पोराला मारलं तुम्ही. अरे तो पोट ठेवला तुम्ही केवढे हा. अरे काय तरी विचार करायचा. ऐकून घ्या त्याला कुणी आम्ही मारलेलं नाही. ऐकता आमच्या पटेलीच मारलाय. काय रे? अरे तो मेला बिला असता म्हणजे मारूनच टाकणार होतो त्याला. तो वाचला त्या नानाच्या सौजन्यापायी. अरे तुम्ही माणसाची खाटी. तुम्हाला काय वाटलं हा बोगलाय चालू आहे का? काय ग तू एवढी गोडी झालीस तू तरी समजवायचं होतं पोराला. अरे का भवाने तू शिकू नकोस मला. गाव बोलानी कोणाला म्हणाली? तुला म्हणते मी. मारून टाकणार मला. आई ही मारून भाषा टाकते. मारते. काय बारे? थोडा इथं घे भाषण. बोलायचं काम करा. ही पक्क्याची बायको आहे. लग्न केलं आम्ही. हे बघ मंगळसूत्र. तुझ्यासारखी त्या उद्याची बायको नाही. करायची जबाबदारी ना तर माझ्यावर आहे. मी त्याची माझ्या सांगण्याची पाहिजे शपथ घेतली काम करत तुला. सांगतो मी आता लास्टचा सांगतो सुनेला आवाज तुझ्या. ए बसाई. चले चालायला लाग. अरे नाही तुझं सामान बाहेर करून फेकलं ना तर नावाचा मंडलेकर नाही म्हणतो मी. काय सरकार चालतं माझ्यासारखं वाईट माणूस वाकड्या शिरला ना तर मी बघतोच तुम्ही कसे राहता ते. बरोबर. म्हटलं का वासा चला टेबल. ए या फक्त अपमान ना तो माझा अपमान आहे.
उभे राहा. उभे तर राहा. लग्न केलं ना त्याचा नमस्कार करतो. थोडस करतो. आज मी तुझं आता मी पोलिसला घेऊन येते. तुझ्या हातातला जोर पाहिला, बोलण्याची जरब पाहिली. बरोबर बेरके खेळायला शिवशील अशी दुसरी नाही. हा बरोबर नवऱ्याची जरा सोडते मी जेव्हा कसे कोण आणि आपल्या बेरके खेळायला झेंडा ना या मदन खोतेच्या माळावर सौजन्याचा खून करून टाकला. हे सौजन्याची ऐशी की तैशी चल गेलं तेवढं सौजन्य घेऊन ये.